बातमी आहे गुटखा माफियांची. 3.5 लाखाच्या गुटख्यासह एक आरोपी जेरबंद करण्यात मनोर पोलिसांना यश आलं आहे. सदर हा गुटखा एका कारमधून वाहतूक केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार मित्रमंडळीसोबत जेवणासाठी गेलेले साखरे गावातील तरुणांच्या कारला ठोकर मारल्याचा जाब विचारला असता कारमधील माफियांनी तरुणांना लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तरुणांनी पाठलाग करून कार थांबवली असता कारमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. त्यानंतर तात्काळ त्यांनी मनोर पोलिसांना पाचारण करून गुटखा वाहतूक करणारी कार ताब्यात दिली. त्यानंतर कारमधून 3,60,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून मनोर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई पारगाव रस्त्यावरील साखरे गावातील राजू पाटील यांच्या मित्रासोबत मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते. ढेकाले गावच्या हद्दीत मागून येणाऱ्या भरधाव वेगातील कारने राजू पाटील यांच्या कारला ठोकर मारली. ठोकर मारणाऱ्या राजू पाटील यांनी कार चालकाला जाब विचारला असता कार चालकाने राजू पाटील यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु राजू पाटील यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला. त्यानंतर राजू पाटील यांनी त्यांच्या मित्रांना बोलावून ठोकर मारणाऱ्या कारचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर काही अंतरावर जाऊन कार थांबवली असता कारमध्ये गुटख्याची वाहतूक केली असल्याचे त्यांना आढळून आले. सदर या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 328, 272, 273, 188, 34 सह अन्य सुरक्षा मानदंड कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.